का आपलं आपलं काय झालं नियोजन कुठला भाऊच? भैयाचं होय. हा नाही तर अजून ते ही इलेक्शन लांबन ते हा जिल्हा परिषद लांबन बहुतेक ते आता उद्या कळेल काय झालंय काय नाही. झालं आपलं उभं तर मग ताकद जरा थोडी नाही झाल्यावर मग तर आहेच की मग आपण येणारच आहे ना सगळी करू ना मग. झालं तर मग लढायचंच काय होईल ते होईल ते. माझ्या झालंय की तिकडे बोलणं सगळ्यांना. मी काय तुम्हाला नाही डायरेक्ट बोलत. हा हा पण म्हणलं जाऊ दे मग आपलं ना जर आपलं राहिला विषय तर मग आपल्या घरातलाच विषय ना. हो 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 मग जाऊ दे मग म्हणलं 2-1 लाख रुपये ना हा हा घालवणार म्हणलं मी. हा 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 ते तुम्हाला सांगायचं पण नव्हतं मला वेळेला तर हे झालं होणारच होतो विषय. हा 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 पण जर झालं तर मग ताकद लावूनच लढायचं मग काय होईल ते होईल. हो लढू ना आपण करू काय अडचण नाही. आणि आता तुझ्यासारखे बरीच लोकांनी मदत करायला सुरुवात केली. लोकांनी काहींनी चेक दिले हे केलंय. नाही ना मी चेक नाही तुम्हाला सांगितलं मी माय काय मी काही एवढं लय हे नाही पण माय ऐकत होतो तो म्हणजे माझ्या घरातला माझा भाऊच आहे. हो असा विषय मी त्याच्यासाठी 2-1 लाख रुपये मी म्हणत नाही तुम्हाला 5-10 लाख रुपये. आपल्या ऐपतीप्रमाणे ना आपले 2-1 लाख रुपये मी तुम्हाला डायरेक्ट रोख कॅश आणून देणार डायरेक्ट इकडे उडवा आणि प्रचाराला पण थांबणार. करू करू व्हायची ते भाऊ देणार करू आलं म्हणजे आपलं हक्काचं येतंय ना जरा थोडं. काय आलं आता विषय आपण आयुष्यभर कुठलाही रुपया कुणाचा भ्रष्टाचार केला नाही कुणाची करायचं आतापर्यंत नसतं. त्यामुळं तुमच्यासारखी सगळी लोक प्रेमाची आज उभी राहिली ना. आज माझे तेच खऱ्या अर्थानं मला जे हे मिळालं श्रेय माझं जे ते सगळं गोरगरिबांसाठी आज आपलं गोरगरिबांसाठी केलं. त्याच्यामुळे आज तुझ्यासारखी लोक उभी राहिली पैसे देऊन सगळी आज अशी परिस्थिती निर्माण झाली. नाही स्टेटस ते बघितलं ना मी तेव्हाच मी तुम्हाला नाही का लगेच फोन लावला बाबा आपल्याला फॉर्म वगैरे कधी भरायचा काय ताकद लावायला आपण काही कमी नाही पडून तिकडे काही गावायला नाही. खूप उपकार लोकांनी खूप मला म्हणजे अगदी भरून आलं लोक तुमच्यासारख्या लोकांनी हे केल्यानंतर की मी आयुष्य घालवलं शेतकऱ्यांसाठी. म्हणजे पगारावरती पार मी तुळशीपत्र ठेवलं. पण ज्याचं खऱ्या अर्थानं चीज आज झालेलं आहे ते हे तुमच्यासारखी लोक आज उभी राहिली पाठीमागं पैसा अडका घेऊन उभी राहिली हे माझं आयुष्याचं चीज झालं. ह्याच्यापेक्षा काय कमवायचंय मला आता. एवढी सोन्यासारखी माणसं तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी लोक माझ्या संग थांबतायत. ह्याच्यापेक्षा आयुष्यात आता दुसरं काय कमवायचं नाही. पण एक सांगतो शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार शेतकऱ्यांसाठी. पायछेल मी आता इथून पुढे करणार. ह्याच्या अगोदर बी केलंय आणि इथून पुढे बी करणार. आपल्याला करायचं. मी ज्या दिवशी स्टेटस बघितलं ना त्या दिवशीच मी डोक्यात निर्णय घेतला. त्याला म्हणलं काय हो आपली घरी नाही ना पात्र तर मग म्हणलं 2-1 लाखाची मदत आपली बापूला करायची आणि म्हणलं प्रचाराला थांबायचं आणि लढायचं. म्हणलं आता काय म्हणजे काय होतं बघा ते म्हणजे तो झाला म्हणजे माझा भाऊ झाल्या कधी त्यामुळे मला काय आपल्या हक्काने आपण जसं फोन लावून बोलू शकतो मागू शकतो काही पण मग आपला पण काहीतरी अधिकार आहे ना. आपल्याला पण काहीतरी जबाबदारी हे करूनच लढलं पाहिजे ना. काय एखाद्याला वय म्हणायचं माग कपडे सांभाळायचं तसलं नाही उद्योग. बरोबर आहे लढायचंच मग काही करू झालं तर करू आपण 100%.